वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपणाला पाहायचं आहे पिरियॉडिक टेबलमध्ये फाइंड आउट पिरियड, ग्रुप अँड ब्लॉक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला बघायचे पिरियड, ग्रुप आणि ब्लॉक आपण कशा प्रकारचं फाइंड आउट करू शकतो. जर आपण बघितलं बेटा, पिरियॉडिक टेबलमध्ये जर बघितलं तर पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियड किती असतात? पिरियड असतात 7. टोटल पिरियड किती असतात? 7. आणि जर पिरियॉडिक टेबलमध्ये आपण जर ग्रुप बघितलं तर टोटल ग्रुप किती असतात? टोटल ग्रुप असतात बेटा 18. टोटल ग्रुप किती असतात? 18. जर आपण पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं तर टोटल किती ब्लॉक आहेत? 4 ब्लॉक आहेत. किती ब्लॉक आहेत? 4. किती ब्लॉक आहेत? 4. त्याच्यामध्ये फर्स्ट असेल तुमचा कुठला? यस ब्लॉक. कुठला असेल तुमचा? यस ब्लॉक. त्याच्यानंतर सेकंड असेल तुमचा पी ब्लॉक. कुठला ब्लॉक असेल? पी ब्लॉक. त्याच्यानंतर थर्ड बघितला तर कुठला असेल तुमचा? डी ब्लॉक. कुठला असेल? डी ब्लॉक. आणि तुमचा जर फोर्थ पाहिला तर तो असेल बेटा तुमचा एफ ब्लॉक. कुठला असेल तुमचा? एफ ब्लॉक. तर ही आहेत तुमचे बेटा 4 ब्लॉक जे पिरियॉडिक टेबलमध्ये प्रेझेंट आहेत. आता जर आपण ग्रुप जर बघितलं तर फर्स्ट बघतो आपण यस ब्लॉकमध्ये. यस ब्लॉकमध्ये किती ग्रुप आहेत? यस ब्लॉकमध्ये जर बघितलं तर किती ग्रुप आहेत? तर यसमध्ये किती कॅपॅसिटी आहे बेटा इलेक्ट्रॉनची? 2. किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी? 2. तर ह्याच्यामध्ये जर ग्रुप बघितलं तर ह्याच्यामध्ये ग्रुप किती असतील बेटा? ह्याच्यामध्ये ग्रुप असतील तुमचे 2. किती ग्रुप असतील तुमचे? 2. आता आपण जर बघितलं तर पिरियॉडिक टेबलमध्ये यस ब्लॉकमध्ये 2 ग्रुप आहेत. तर ते 2 ग्रुप कुठले कुठले आहेत आपण जर बघितलं, ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण फर्स्ट जर बघितलं तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये एक ग्रुप आहे तुमचा फर्स्ट ग्रुप. कुठला ग्रुप आहे? फर्स्ट. त्याच ग्रुपला म्हणलं जातं बेटा फर्स्ट ए ग्रुप. म्हणजे हे आय यू पी सीचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे आय यू पीनं ग्रुपला ओल्ड आय यू पी सी रिप्रेझेंटेशन आणि न्यू आय यू पी सी रिप्रेझेंटेशन. हे सेकंड ग्रुप आहे, त्यालाच म्हणलं जातं बेटा सेकंड ए ग्रुप. तर असे हे एस ब्लॉकमध्ये 2 ग्रुप झाले. आपण जर पी ब्लॉकमध्ये बघितले, पी ब्लॉकमध्ये पीची किती कॅपॅसिटी असते बेटा? टोटल इलेक्ट्रॉन असतात पीमध्ये 6 कॅपॅसिटी. तर ह्याच्यामध्ये ग्रुप किती असतील? ह्याच्यामध्ये ग्रुप असतील 6. ग्रुप किती असतील? 6. ह्याच्यामध्ये जर आपण ग्रुप पाहिले तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचा 13 ग्रुप आहे, त्याला मानलं जातं थर्ड ए ग्रुप. त्याच्यानंतर आहे तुमचा 14 ग्रुप, त्याला मानलं जातं फोर्थ ए ग्रुप. त्याच्यानंतर आहे 15 ग्रुप, त्यालाच मानलं जातं फिफ्थ ए ग्रुप. त्याच्यानंतर आहे तुमचा 16 ग्रुप, यालाच म्हणलं जातं सिक्स्थ ए ग्रुप. त्याच्यानंतर आहे तुमचा 17 ग्रुप, यालाच म्हणलं जातं सेवन्थ ए ग्रुप. आणि लास्ट आहे तुमचा 18 ग्रुप, याला 8 ग्रुप नाही म्हणत, याला म्हणलं जातं 0 ग्रुप. तर असे वगैरे तुमचे काय पी ब्लॉकमध्ये आणि एस ब्लॉकमध्ये काय तुमचे ग्रुप वगैरे आहेत, पी ब्लॉकमध्ये आणि एस ब्लॉकमध्ये. आता फर्स्ट ग्रुपमध्ये जर बघितलं आपण तर हायड्रोजन आहे, लिथियम आहे. ह्याच्यामध्ये बघितलं बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे. ह्याच्यामध्ये हे बोरॉन आहे. हे 14मध्ये कार्बन, 15मध्ये नायट्रोजन, 16मध्ये ऑक्सिजन, ह्याच्यामध्ये फ्लोरीन आणि ह्याच्यामध्ये वगैरे तुमचा निऑन, हेलियम, निऑन, ऑर्गॉन वगैरे हे एलिमेंट प्रेझेंट आहेत. आता बघायचे आहेत बेटा आपल्याला ग्रुप बघायचे डी ब्लॉकचे. कुणाचे बघायचे आहेत बेटा? डी ब्लॉकचे. डी ब्लॉकमध्ये जर बघितलं तर डीची कॅपॅसिटी किती आहे? 10ची कॅपॅसिटी आहे. कितीची कॅपॅसिटी आहे? 10ची. तर ह्याच्यामध्ये जर ग्रुप जर बघितलं आपण, ह्याच्यामध्ये जर ग्रुप बघितलं तर ग्रुप जवळपास किती असतील? ह्याच्यामध्ये 10 ग्रुप असतील. आता जर बघितलं आपण तर लक्ष द्या, ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण बघत आहोत 3D सिरीज. कुठली सिरीज बघत आहोत? 3D सिरीज. म्हणजे डी ब्लॉकमध्ये 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आहे. तर आपण ह्याच्यामध्ये 3D सिरीज बघतोय. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ग्रुप नंबर आहे थर्ड. थर्डलाच मानलं जातं थर्ड बी ग्रुप. तसंच फोर्थ आहे, फोर्थलाच मानलं जातं फोर्थ बी ग्रुप. त्याच्यानंतर 5 ग्रुप आहे, त्यालाच म्हणलं जातं 5B ग्रुप. त्याच्यानंतर 6 ग्रुप आहे, त्यालाच म्हणलं जातं 6th बी ग्रुप. त्याच्यानंतर आहे 7 ग्रुप, त्यालाच म्हणलं जातं 7th बी ग्रुप. त्याच्यानंतर आहे 8 ग्रुप, त्यालाच म्हणलं जातं. आता ह्याच्यामध्ये 8B ग्रुप कुठला झाला? 8B ग्रुप. त्याच्यानंतर जर बघितलं हा आहे तुमचा 9, त्याच्यानंतर हा 10, हा आहे तुमचा 11 आणि हा आहे तुमचा 12. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा जे 8, 9, 10ला जो आहे ना, हा कंबाईन करून तुमचा कुठला ग्रुप आलेला आहे? तुमचा 8 ग्रुप आलेला आहे. 8, 9, 10 जो आहे ना, ह्याला कंबाऊन 8B ग्रुप म्हणलेला आहे. हे झालं तुमचा फर्स्ट बी ग्रुप आणि हा झालेला आहे तुमचा सेकंड बी ग्रुप. तर अशा प्रकारचे वगैरे तुमचे काय झाले? ग्रुप झाले. कशामध्ये सर? हे झाले तुमचे बेटा, हे झाले तुमचे डी ब्लॉकमध्ये. कशामध्ये झाले? डी ब्लॉकमध्ये. आता बघायचे आहेत आपल्याला एफ ब्लॉकमधले. एफ ब्लॉकमध्ये जर आपण ग्रुप बघत आहोत तर आता बघा लक्ष द्या, एफ ब्लॉक आहे. एफ ब्लॉकमध्ये जर बघितलं तर तुमचा जनरली ग्रुप जो असेल तुमचा थर्ड ग्रुप. जो थर्ड ग्रुप आहे ना, तिथूनच तुमचा एफ ब्लॉक चालू झालेला आहे.
त्यालाच म्हणतो बेटा थर्ड ग्रुपलाच काय म्हणतो बेटा थर्ड बी ग्रुप. तर हे आहे तुमचे बेटा थर्ड ग्रुप वगैरे हे तुमचं असं आहे एफ ब्लॉकमध्ये प्रेझेंट आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की आपण कशा प्रकारचं पिरियड ग्रुप आणि ब्लॉक वगैरे फाइंड आउट करू शकतो. आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे पिरियड. फर्स्ट फाइंड आउट काय करायचे पिरियड. त्याच्यानंतर सेकंड फाइंड आउट करायचे आपल्याला ब्लॉक. काय फाइंड आउट करायचं आहे ब्लॉक. आणि थर्ड फाइंड आउट करायचे आहे आपल्याला ग्रुप. थर्ड काय फाइंड आउट करायचे आपल्याला ग्रुप. आता लक्ष द्या, जर आपल्याला पिरियड फाइंड आउट करायचं असेल तर एनची व्हॅल्यू काय बघायची लार्जेस्ट. एनची व्हॅल्यू काय बघायची लार्जेस्ट. एनची व्हॅल्यू काय बघायची लार्जेस्ट. आता एन आहे तुमचा पिरियड नंबर. एन काय आहे तुमचं पिरियड नंबर. ब्लॉक फाइंड आउट करायचं असेल तर लास्ट इलेक्ट्रॉनची एंट्री बघायची. लास्ट इलेक्ट्रॉनची काय बघणार तुम्ही एंट्री, म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कोण्या ठिकाणी गेलेला आहे. तर लास्ट इलेक्ट्रॉनची बघायची आपली एंट्री. आणि आता जर ग्रुप फाइंड आउट करायचा असेल तर ग्रुप फाइंड आउट करण्यासाठी एक आहे तुमच्याकडे सुपर ट्रिक आहे बेटा आपल्याकडे. एक आहे आपल्याकडे सुपर ट्रिक ग्रुप फाइंड आउट करण्यासाठी. ही अतिशय बेस्ट ट्रिक आहे, सुपर ट्रिक आहे. बघा ग्रुप कशा प्रकारचा आपण फाइंड आउट करू शकतो. जर तुमचा एस ब्लॉक आला, त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा पी ब्लॉक, त्याच्यानंतर आहे तुमचा डी ब्लॉक आणि त्याच्यानंतर लास्ट आहे तुमचा एफ ब्लॉक. लास्ट कुठला आहे तुमचा एफ ब्लॉक. आता लक्ष द्या, जर एस ब्लॉक असेल तुमचा, एस ब्लॉकमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जर NS1मध्ये गेला तर त्याला म्हणायचं फर्स्ट ग्रुप, त्यालाच म्हणायचं फर्स्ट ए ग्रुप. जर तुमचा लास्ट इलेक्ट्रॉन NS2मध्ये गेला तर त्याला म्हणायचं सेकंड ग्रुप, त्यालाच म्हणायचं सेकंड ए ग्रुप. त्याच्यानंतर पी ब्लॉकमध्ये ग्रुप फाइंड आउट करायचा असेल तर इथं ग्रुप कसं फाइंड आउट करणार तुम्ही 12 प्लस काय करायचं बेटा 12 प्लस करायचं पीचे इलेक्ट्रॉन. 12 प्लस काय करणार पीचे इलेक्ट्रॉन. टी ब्लॉकसाठी काय करणार तुम्ही 2 प्लस काय करणार डीचे इलेक्ट्रॉन. 2 प्लस काय करणार डीचे इलेक्ट्रॉन. आणि एफ ब्लॉकमध्ये तुमचा ग्रुप कोणता असतो बेटा थर्ड ग्रुप. कोणता ग्रुप असतो थर्ड. आणि तोच ग्रुप असतो तुमचा कुठला थर्ड बी ग्रुप. कुठला ग्रुप असतो थर्ड बी ग्रुप. तर असं झालं बेटा ग्रुप फाइंड आउट करण्यासाठी. आता आपण पुढं बघणार आहोत एक्झाम्पल. पुढं काय बघायचं आपल्याला आता एक्झाम्पल, की आपण कशा प्रकारचे वगैरे पिरियड ग्रुप आणि ब्लॉक फाइंड आउट करू शकतो. आता लक्ष द्या, जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये जर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं, फर्स्ट एक्झाम्पल आहे बेटा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बेटा 1s2 2s2 2p6 आणि तुमचं आहे 3s1. आता ह्याच्यामध्ये काढायचं आहे बेटा पिरियड काढायचं असेल तर लास्ट इलेक्ट्रॉन बघायचं. एनची व्हॅल्यू हायेस्ट बघायची. एनची व्हॅल्यू हायेस्ट. इथे किती आहे 1, इथे किती आहे 2, इथे किती आहे 2 आणि इथे किती आहे 3. म्हणजे एनची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे बेटा 3. म्हणजे याचा पिरियड नंबर किती झाला बेटा पिरियड नंबर किती झाला 3. पिरियड नंबर किती झाला 3. पिरियड नंबर झालेला आहे 3. त्याच्यानंतर काढायचं आहे आपल्याला ब्लॉक. काय काढायचं आहे ब्लॉक. ब्लॉकसाठी बघायचं लास्ट इलेक्ट्रॉनची एंट्री. आता हा लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे यसमध्ये गेला आहे. कोणामध्ये गेला आहे यसमध्ये. म्हणून हा कोणाचा झाला यस ब्लॉकचा. कोणाचा झाला यस ब्लॉकचा झाला. आता काढायचं आहे आपण ग्रुप. ग्रुप काढण्यासाठी आपण पाहिलेली सुपर ट्रिक बघायची. ग्रुपसाठी आपण बघितलं होतं, जर आपला इलेक्ट्रॉन ही इलेक्ट्रॉन गेलेला आहे NS1मध्ये. कोणामध्ये गेलेला आहे NS1मध्ये. जर NS1मध्ये गेला तर आपला ग्रुप कुठला असेल फर्स्ट. त्यालाच काय म्हणणार फर्स्ट ए ग्रुप. त्यालाच काय म्हणणार फर्स्ट ए ग्रुप. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल आहे तुमचं 1s2 2s2 2p6 आणि हे आहे तुमचं 3s2. आता काढायचं आहे आपल्याला पिरियड. काय काढायचं आहे पिरियड काढण्यासाठी यांची व्हॅल्यू लार्जेस्ट बघायची. यांची व्हॅल्यू लार्जेस्ट किती आहे 3. म्हणायचा पिरियड नंबर किती झाला 3. त्याच्यानंतर बघायचं तर आपल्याला ब्लॉक. काय बघायचे ब्लॉक काढण्यासाठी बघायचं लास्ट इलेक्ट्रॉन. लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे यसमध्ये. म्हणून हे कोणाचा झाला यस ब्लॉकचा. कोणाचा झाला यस ब्लॉकचा. आणि नंतर बघायचं तर आपल्याला ग्रुप. आता ग्रुप फाइंड आउट करण्यासाठी लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला NS1मध्ये गेला का NS2मध्ये. तर हा गेलेला NS2मध्ये. जर NS2मध्ये गेला असेल NS2मध्ये गेला असेल तर ह्याच्यामध्ये काय असेल ग्रुप कुठला असेल सेकंड. त्यालाच म्हणणार आपण सेकंड ए ग्रुप. कुठला ग्रुप झाला सेकंड ए ग्रुप. हे 2 एक्झाम्पल झाले यस ब्लॉकचे. आता बघणार आहोत आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता बघा एक्झाम्पल नंबर थर्ड. एक्झाम्पल नंबर थर्ड आहे 1s2 आहे 2s2 आहे आणि आहे तुमचं 2p काय आहे 1. आता ह्याच्यामध्ये काढायचं तर आपल्याला पिरियड काढण्यासाठी काय करायचं एनची व्हॅल्यू हायेस्ट. एनची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे 2. म्हणण्याचा पिरियड नंबर किती झाला 2. त्याच्यानंतर काढायचं आपल्याला ब्लॉक काढण्यासाठी लास्ट इलेक्ट्रॉनची एंट्री. बघा लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेलेला आहे हा पीमध्ये. कोणामध्ये गेला आहे पीमध्ये. म्हणून हे कोणाचा झाला बेटा तुमचा पी ब्लॉकचा. कोणाचा झाला पी ब्लॉकचा.
त्याच्यानंतर काढायचे आपल्याला ग्रुप. आता ग्रुप काढण्यासाठी पी ब्लॉकसाठी आपल्याकडे एक सुंदर अशी ट्रिक आहे. 12 + पीचे इलेक्ट्रॉन करायचं. 12 जर पीचे इलेक्ट्रॉन केली आपण तर आपल्याला बघा 12 पीमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ह्या ठिकाणी. पीमध्ये इलेक्ट्रॉन आहेत बेटा 12 + 1 जर केलं तर ग्रुप किती झाला बेटा 13. आणि 13लाच काय म्हणतो आपण थर्ड ए ग्रुप. कुठला ग्रुप थर्ड ए ग्रुप. म्हणून जर बघितलं तर हे जे कॉन्फिगरेशन आहे हे कॉन्फिगरेशन कोणाचं आहे बोरॉनचं. आणि बोरॉन येतो आपल्या कोण्या ग्रुपमध्ये 13 ग्रुपमध्ये. कोण्या ग्रुपमध्ये येतो 13मध्ये. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे. कॉन्फिगरेशन घेतलं मी 1s2 2s2 आणि नेक्स्ट आहे तुमचं 2p2. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला काढायचे पिरियड नंबर. काय काढायचे पिरियड नंबर. पिरियड नंबर किती आहे ह्याचा पिरियड नंबर जर बघितला तर ह्याचा पिरियड नंबर आहे 2. पिरियड नंबर किती आहे 2. ह्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये काढायचे आहेत आपल्याला ब्लॉक. काय काढायचे ब्लॉक. ब्लॉकसाठी लास्ट इलेक्ट्रॉन बघायचं कोणामध्ये गेला आहे. लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे पीमध्ये. म्हणून हे कोणाचा झाला परत पी ब्लॉकचा झाला. त्याच्यानंतर बघायचे आपल्याला ग्रुप. काय बघायचं आहे ग्रुप. ग्रुप जर काढायचा असेल तर पी ब्लॉकसाठी ट्रिक आहे 12 + पीचे इलेक्ट्रॉन. ग्रुप काढण्यासाठी आपण काय करतो 12 काय करतो पीचे इलेक्ट्रॉन. 12 + पीचे इलेक्ट्रॉन जर केले तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये 12 + पीचे इलेक्ट्रॉन किती आहेत 2 आहेत. तर ह्याचा ग्रुप किती झाला 14. आणि ह्यालाच म्हणतो 4th ए ग्रुप. कुठला ग्रुप म्हणतो 4th ए ग्रुप. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर आहे थर्ड. एक्झाम्पल नंबर थर्ड जर बघितलं तर बघा एक्झाम्पल नंबर थर्ड आहे 1s2 2s2 2p3. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला काढायचं आहे पिरियड. ह्याच्यामध्ये यांची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे 2. म्हणून याचा पिरियड किती झाला 2. ब्लॉक जर बघितला लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे पीमध्ये. म्हणून हा झाला कोणाचा पी ब्लॉकचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे ग्रुप. ग्रुप काढायचा असेल तर ग्रुपसाठी काय करायचं ग्रुपसाठी बघायचं आहे बेटा आपल्याला 12 + पीचे इलेक्ट्रॉन. तर 12 + पीचे इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा 3. तर याचा ग्रुप किती झाला 15. यालाच म्हणतो बेटा 5th ए ग्रुप. काय म्हणतो आपण 5th ए ग्रुप. त्याच्यानंतर आहे पुढं सेकंड एक्झाम्पल बघा. आपल्याला एक्झाम्पल नंबर आहे तुमचा आता 4th. एक्झाम्पल नंबर आहे 4th. जर आपण एक्झाम्पल नंबर 4 जर घेतलं तर बघा लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 4मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p काय आहे आता बेटा 4. ह्याच्यामध्ये जर पिरियड नंबर बघितला तर यांची व्हॅल्यू हायेस्ट ही असतो n ही असतो n हा असतो n. यांची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे 2. म्हणून ह्याचा काय झाला पिरियड नंबर 2. ह्याच्यामध्ये जर ब्लॉक बघितला तर लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे पीमध्ये. म्हणून ह्याचा ब्लॉक काय झाला पी ब्लॉक. आणि त्याच्यानंतर ह्याचा जर ग्रुप बघितला तर बघा ग्रुपमध्ये बघू शकतो आपण 12 + पीचे इलेक्ट्रॉन. पीमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 4 किती झाली 16. आणि ह्याला काय म्हणू शकतो आपण 6th ए ग्रुप पण म्हणू शकतो. कुठला ग्रुप म्हणतो 6th ए ग्रुप. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर आहे तुमचं 5. एक्झाम्पल नंबर 5 जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर 5 आहे 1s2 2s2 2p काय आहे 5. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये पिरियड नंबर किती आहे पिरियड नंबर आहे 2. ब्लॉक बघितला ब्लॉक आहे तुमचा पी ब्लॉक. कुठला ब्लॉक आहे पी ब्लॉक. त्याच्यानंतर जर बघितला ग्रुप तर ग्रुप काढण्यासाठी 12 + पीचे इलेक्ट्रॉन. पीमध्ये इलेक्ट्रॉन किती 5. तर किती झालं हे 17. ह्यालाच म्हणतो काय आपण 7th ए ग्रुप. काय म्हणतो 7th ए ग्रुप. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर आहे 6. एक्झाम्पल नंबर 6 बघा. एक्झाम्पल नंबर आहे 1s2 2s2 आणि हे आहे तुमचं 2p6. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ह्याच्यामध्ये आहे तुमचं जर बघितलं पिरियड नंबर. यांची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे 2. म्हणून पिरियड नंबर किती झाला 2. हे असतो n तुमचा. त्याच्यानंतर बघितलं आपण ब्लॉक बघितलं लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे पीमध्ये. म्हणून हा झाला कोणाचा पी ब्लॉकचा. कोणाचा झाला पी ब्लॉकचा. आता ग्रुप काढायचे. ग्रुप काढण्यासाठी काय करतो आपण 12 + काय करणार पीचे इलेक्ट्रॉन. किती आहेत पीचे इलेक्ट्रॉन 6. तर याचा ग्रुप किती झाला 18. तर अशा प्रकारचं आपण कुणाचं बघितलं आत्तापर्यंत बघितलं आपण यस ब्लॉकचं आणि कुणाचं बघितलं आपण पी ब्लॉकचं काय बघितली एक्झाम्पल. आता बघणार होतो आपण कोणाचे डी ब्लॉकचे एक्झाम्पल. आता डी ब्लॉकसाठी काय करायचं बघा. डी ब्लॉकसाठी जर आपण बघितलं आहे कुणासाठी डी ब्लॉकसाठी तर डी ब्लॉकसाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येणं गरजेचं आहे. जर मी डी ब्लॉकमध्ये एक्झाम्पल घेतलं तर डी ब्लॉकमध्ये एक्झाम्पल आहे 3d1 4s2चं एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. ह्याच्यामध्ये पिरियड नंबर हायेस्ट व्हॅल्यू किती दिसते इथं 4. ह्याचा पिरियड नंबर किती झाला 4. त्याच्यानंतर आता काढायचं आपल्याला ब्लॉक जर काढायचा असेल तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला
आता आपण असं म्हणू शकत नाही की लास्ट इलेक्ट्रॉन यसमध्ये गेलेला आहे. तर लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे? डीमध्ये. कारण की यस फुलफिल्ड झाल्याच्या नंतरच कोणामध्ये इलेक्ट्रॉन गेलेला आहे? डीमध्ये. यस हा फुलफिल्ड झालेला आहे, नंतर इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे? डीमध्ये. म्हणून ह्याचा ब्लॉक काय झाला? डी ब्लॉक. कुठला ब्लॉक झाला? डी ब्लॉक. आणि ह्याच्यामध्ये जर ग्रुप फाइंड आउट करायचा असेल तर ग्रुप फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं? 2 प्लस काय करायची? डीचे इलेक्ट्रॉन. डीमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. तर म्हणून ह्याचा ग्रुप झाला थर्ड. ह्यालाच काय म्हणतो आपण? थर्ड बी ग्रुप. कुठला ग्रुप म्हणतो? थर्ड बी ग्रुप. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड बघा. एक्झाम्पल नंबर सेकंड आहे 3d2. त्याच्यानंतर आहे तुमचं 4s2. आधी 4s2मध्ये इलेक्ट्रॉन जातो, नंतर कोणामध्ये जातो? तुमचा डीमध्ये जातो. आता मी ते लिहित असताना ते डी अगोदर लिहितो आहे, पण यसमध्ये इलेक्ट्रॉन आधी जातो, नंतर कोणामध्ये जातो? डीमध्ये. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, ह्याच्यामध्ये पिरियड काढायचे. पिरियड नंबर किती आहे ह्याचा? एनची व्हॅल्यू 4. म्हणून हायेस्ट व्हॅल्यू किती आहे? 4. ब्लॉक काढायचे आहेत. लास्ट इलेक्ट्रॉन पण कोणामध्ये गेला आहे? डी ब्लॉकमध्ये. म्हणून ह्याचा ब्लॉक किती झाला बेटा? कोणचा झाला? डी ब्लॉक. कोणचा ब्लॉक झाला? डी ब्लॉक. आणि ग्रुप जर काढायचा असेल तर तेच काय करणार? 2 प्लस डीचे इलेक्ट्रॉन. 2 प्लस 2 किती झाला? 4. आणि ह्यालाच काय म्हणणार बेटा आपण? फोर्थ बी ग्रुप. आता बघा, जर कुणाला प्रॉब्लेम असेल की सर ह्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन डीमध्ये कशा गेलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला एक थोडंसं सांगतो. जसं आहे यस, त्याच्यानंतर असतं तुमचा एस पी पिरियड नंबरमध्ये, त्याच्यानंतर असतो एस पी, त्याच्यानंतर असतो तुमचा एस डी पी, त्याच्यानंतर असतो तुमचा एस डी पी, त्याच्यानंतर असतो तुमचा एस एफ डी पी, आणि त्याच्यानंतर असतो तुमचा एस एफ डी पी. असं वगैरे तुमचं काय असते? पिरियड नंबर वगैरे काय असतात? प्रेझेंट असतात. आता इलेक्ट्रॉन आपल्याला डीमध्ये 2 आणि यसमध्ये 2. आता इथपर्यंत इलेक्ट्रॉन गेलेले आहेत. हे असतं तुमचं 1. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर यस आणि पीचा इलेक्ट्रॉन कोणामध्ये जातो? डायरेक्टली तुमचा एनमध्ये जातो, की जो की पिरियड नंबर आहे. डीचा इलेक्ट्रॉन जातो बेटा तुमचा n-1मध्ये, आणि एफचा इलेक्ट्रॉन जातो बेटा तुमचा n-2मध्ये. आता हा इलेक्ट्रॉन गेलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं, हा आहे तुमचा पिरियड नंबर. इथं काय आहे तुमचा? पिरियड नंबर. पिरियड नंबर जर बघितला त्याचा किती आहे बेटा? 1. याचा किती आहे तुमचा? 2. हे किती आहे तुमचं? 3. हे किती आहे तुमचं? 4. हे किती आहे? 5. हा किती आहे? 6. आणि हा किती आहे? 7. ह्याच्यामध्ये 1 असेल तर ह्याचा किती आता? 2. ह्याच्यामध्ये काय केलं? 2. ह्याच्यामध्ये काय केलं? 2. त्याच्यानंतर इथं किती आहे? 3. ह्याच्यामध्ये पण किती आहे? 3. यस आणि पीचा डायरेक्ट एनमध्ये जातो. कोणामध्ये जातो? एनमध्ये. आता डी आहे, इथे किती येणार तुमचा? 4. पण डीसाठी काय करतो? n-1. n-1 जर केलं तर इथे किती येणार? n-4-1 किती येणार? 3. इथं पण किती येणार? 4. आता इथे किती येणार? 5. 5-1 किती झालं? 4. इथं पण किती झालं? 5. इथे किती झालं? 6. आता एफचा जातो n-2मध्ये, तर इथे किती झालं तुमचं वगैरे? 4. इथे किती झालं तुमचा? 5. इथे किती झालं? 6. इथं झालं तुमचा 7. इथे किती झालं तुमचा? 7-2 केलं तर किती येईल? 5. इथे किती येईल? 6. आणि इथे झालं 7. तर अशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकता. आता बघा, इलेक्ट्रॉन डीमध्ये 2 गेलेत आणि यसमध्ये. आधी डीमध्ये गेलेलं आहे का यसमध्ये गेलेलं आहे आपण बघूयात. आता इथे इलेक्ट्रॉन गेले तुमचे 2. किती इलेक्ट्रॉन गेले? 2. 2 + 2 4. 4 + 6 10. 10 + 2 12. 12 + 6 18. 18 + 2 20. यसमध्ये गेल्याच्यानंतर इथं कोणामध्ये जातील? डीमध्ये जातील. म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेलेला आहे? डीमध्ये गेलेला आहे. तर हे तुम्हाला माहिती राहणे अतिशय गरजेचं आहे. तर हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेलेला आहे? डीमध्ये. हा लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेलेला आहे? हा डीमध्ये जातो. म्हणून हे फक्त मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघायचं आहे एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. आता एक्झाम्पल नंबर 3 बघत असताना आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 आहे आपलं 3d3 आहे तुमचं आणि 4s2 आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पिरियडची व्हॅल्यू हायेस्ट पिरियड किती आहे बेटा तुमचा? 4. किती आहे पिरियड हायेस्ट? 4. म्हणून पिरियड किती झाला याचा? हायेस्ट 4 झाला. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, ह्याच्यामध्ये बघायचं तर आपल्याला आता ब्लॉक काय बघायचं आहे आपल्याला? ब्लॉक काढायचा असेल तर ब्लॉक कुठला आलेला आहे तुमचं? ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा, हे आहे यस, नंतर आहे तुमचा डी. आधी यसमध्ये इलेक्ट्रॉन गेले, नंतर डीमध्ये. म्हणून ब्लॉक झाला तुमचा डी ब्लॉक. कुठला ब्लॉक झाला? डी ब्लॉक. आणि ग्रुप काय करतो आपण डी ब्लॉकसाठी? 2 + डीचे इलेक्ट्रॉन. डीचे इलेक्ट्रॉन किती? 3. म्हणजे किती जरा? 5. आणि 5 झाला तर ह्यालाच काय म्हणतो बेटा आपण? 5b ग्रुप म्हणतो. कुठला ग्रुप? 5b ग्रुप. त्याच्यानंतर आहे तुमचं फोर्थ. तुमचं काय? फोर्थमध्ये आहे तुमचं 3d4 आणि त्याच्यानंतर आहे तुमचं 4s2 आहे. ह्याच्यामध्ये जर पिरियड बघितलं, आता यांची व्हॅल्यू हायेस्ट बघायची. यांची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे? 4. म्हणून ह्याचा पिरियड किती झालं? 4. त्याच्यानंतर ब्लॉक आहे. ह्याच्यामध्ये ब्लॉक कुठला झाला तुमचा? डी ब्लॉक. कुठला ब्लॉक झाला तुमचा? डी ब्लॉक. त्याच्यानंतर जर ह्याच्यामध्ये ग्रुप बघितला तर ग्रुपमध्ये बघा 2 + डीचे इलेक्ट्रॉन. डीचे इलेक्ट्रॉन किती? 4. तर ह्याचा ग्रुप किती झाला?
6 ग्रुप किती झाला 6, तर ह्यालाच काय म्हणतो आपण 6A ग्रुप. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की सर हे एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं, ह्याचं कॉन्फिगरेशन येतं सर 3D 5 4S1 येतं, असं सगळेजण म्हणत असतील. पण बेटा जेव्हा ग्रुप आणि ब्लॉक काढायचं असतं तेव्हा एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न घेता जे ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते घेऊनच काय करायचं असतं, सॉल्व करायचं असतं. हा आहे तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट. जर आपल्याला एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक न घेता सॉल्व करायचं असतं तरच तुमचं आन्सर काय येत असतं, करेक्ट येत असतं. म्हणून हा तुमचा क्रोमियम आहे. क्रोमियम कोणत्या ग्रुपमध्ये आहे तुमच्या 6 ग्रुपमध्ये आहे. कोण्या ग्रुपमध्ये आहे 6. जर तुम्ही ह्या ठिकाणी घेतला तर ग्रुप नंबर तुमचा किती येईल बेटा 7. 5 + 2 किती येईल तुमचा 7. तर 7 जर आला तुमचं रॉंग आन्सर होतं. म्हणून एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न घेता जे ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तेच तुम्ही काय करू शकता, कन्सिडर करू शकता. अजून एक ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूयात, जे की एक्झाम्पल आहे तुमचं वगैरे कॉपरचं. जर एक्झाम्पल नंबर 5 बघितलं तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे तुमचं जर बघितलं 3D 9 4S2चं जर बघितलं. आता ह्याच्यामध्ये जर एक्सेप्शनल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं 3D 10 आणि नंतर काय येणार 4S1. पण हे जर घेतलं तर आपण काय होतं, रॉंग जातं आपला आन्सर. आता बघा पिरियड किती आहे ह्याचा, हायेस्ट पिरियड नंबर किती आहे 4. त्याच्यानंतर ब्लॉक जरी बघितला तर आधी इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे एसमध्ये, नंतर कोणामध्ये गेलेलं आहे डीमध्ये. इथं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आधी एसमध्ये कसं गेलेलं आहे आणि डीमध्ये कसं गेलेलं आहे. म्हणून हा कोणाचा झाला डी ब्लॉकचा. कोणाचा झाला डी ब्लॉकचा. त्याच्यानंतर काढायचं आपल्याला ग्रुप काढण्यासाठी काय करायचं 2 + डीचे इलेक्ट्रॉन. डीचे इलेक्ट्रॉन किती 9, म्हणजे ह्याचा ग्रुप किती झाला म्हणतो आपण 11. म्हणून ह्याचा ग्रुप झाला जर आपला 11 झाला तर ह्याच्यामध्ये ह्या ग्रुप 11लाच आपण म्हणलेला आहे, ग्रुप 11ला म्हणलेला आहे आपण फर्स्ट बी ग्रुप. काय म्हणलेलं आहे फर्स्ट बी ग्रुप. तर अशा प्रकारचं आपण काय बघितली डी ब्लॉकचं काय बघितलं आपण, पिरियड ग्रुप आणि ब्लॉक कसं काढायचं आपण हे बघितलेलं आहे. तुम्हाला जेव्हा पिरियड आणि ग्रुप आणि ब्लॉक काढायचा असतो तेव्हा एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न घेता जे ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तेच घेऊन काय करायचं असतं, सॉल्व करायचं असतं. तेच घेऊन काय करायचं असतं, सॉल्व. एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न घेता तेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन काय करायचं असतं, सॉल्व करायचं असतं. आता बघूयात आपण एफ ब्लॉकमध्ये. आता बघायचं आहे आपल्याला एफ ब्लॉकचं. एफ ब्लॉकचे जर एलिमेंट आले तर त्याच्यामध्ये आपल्याला पिरियड ग्रुप आणि ब्लॉक कसं काढता येईल. जर हे बघा हे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहे तुमचं सीरियमचं, ॲटॉमिक नंबर आहे 58. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, ह्याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं तर हे आहे तुमचं 6s2 4f1 5d1 आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितला पिरियड नंबर जर बघितला तर यांची हायेस्ट व्हॅल्यू जर बघितली आपण तर यांची हायेस्ट व्हॅल्यू किती आहे, यांची हायेस्ट व्हॅल्यू ह्या ठिकाणी किती आहे 6. म्हणून याचा पिरियड नंबर किती झाला 6. यांची हायेस्ट व्हॅल्यू 6 आहे म्हणून याचा पिरियड नंबर किती झाला 6. आपण ह्याच्यामध्ये जर वगैरे जर आपण ब्लॉक काढला, आता ह्याच्यामध्ये जर आपण काय काढलं ब्लॉक जर काढलं ह्याच्यामध्ये तर बघायचं लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे. आधी इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला असेल एसमध्ये, कोणामध्ये गेला असेल एसमध्ये, आणि लास्ट इलेक्ट्रॉन गेला तुमचं कोणामध्ये बेटा एफमध्ये. म्हणून हा कोणाचा झाला तुमचा एफ ब्लॉकचा झाला. कोणाचा झाला एफ ब्लॉकचा. आणि एफ ब्लॉकमध्ये तुम्हाला ग्रुप एकच सांगितलं होतं की एफ ब्लॉकमध्ये ग्रुप कुठला असतो तुमचा थर्ड ग्रुप. कुठला ग्रुप असतो थर्ड ग्रुप, किंवा त्याच ग्रुपला काय म्हणतो आपण थर्ड बी ग्रुप. कुठला ग्रुप म्हणतो आपण थर्ड बी ग्रुप. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड आहे ह्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला गिव्हन आहे. ह्याच्यामध्ये पिरियड नंबर काढायचे. पिरियडची हायेस्ट व्हॅल्यू जर बघितलं तर हायेस्ट व्हॅल्यू पिरियडची वगैरे किती आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे आणि इथं किती आहे 6 आहे. तर हायेस्ट व्हॅल्यू किती आहे इथं 6. म्हणून ह्याचा पिरियड नंबर किती झाला बेटा 6. आता ह्याच्यामध्ये ब्लॉक जरी बघितला तर आपण ब्लॉक वगैरे जर काढला तर हा आहे तुमचा एफ वगैरे, ह्याच्यामध्ये डी आहे आणि याच्यामध्ये एस आहे. तर लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला असेल तुमचा याच्यामध्ये गेलेला आहे एफ ब्लॉकमध्ये. कोणामध्ये गेलेला आहे तुमचा एफ ब्लॉकमध्ये. आता बघा एफ ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये डीमध्ये किती 1 इलेक्ट्रॉन जातो 1. डीमध्ये किती इलेक्ट्रॉन जातो तुमचा 1. ह्या ठिकाणी पण डीमध्ये किती इलेक्ट्रॉन गेलेला आहे तुमचा 1. ह्यामध्ये पण डीमध्ये किती इलेक्ट्रॉन गेलेला आहे 1. ह्यामध्ये पण जनरल डीमध्ये इलेक्ट्रॉन किती गेलेला आहे 1. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये येतं तुमचा एफ ब्लॉकमध्ये डीमध्ये 1 इलेक्ट्रॉन गेलेला आहे. तर ह्याचा ग्रुप जरी बघितला आपण तर ह्याचा ग्रुप वगैरे जर बघितला तर तुमचा एफ ब्लॉकमध्ये एकच ग्रुप आहे, तो म्हणजे तुमचा आहे थर्ड ग्रुप. त्यालाच म्हणतो बेटा आपण थर्ड बी ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण थर्ड बी ग्रुप. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण एक्झाम्पल नंबर थर्ड. आता ह्या एक्झाम्पलमध्ये पण बघा पिरियड नंबर बघायचे आहेत. पिरियड नंबर आता बघा जनरली मी सगळ्या केसमध्ये म्हणत नाही, जनरली ज्या ठिकाणी जर बघितलं आपण तर तुमचा वगैरे जर 6 आणि 7 पिरियड दिसत असेल, 6 आणि 7 पिरियड दिसत असेल तर त्या ठिकाणी कन्सिडर करायचं की तुमचं जे आहे एफ ब्लॉक आहे. पण हे सगळीकडनं आहे
म्हणजे खूप सगळ्या कमी केसेसमध्ये जवळपास आपला हे की 7th पिरियड दिसत असेल तर तुमचा F ब्लॉक आहे, पण हे सगळीकडे नाही आहे. पण हे आहे तुमचं पिरियड किती झालं 7. आता ह्याच्यामध्ये जरी बघितलं ब्लॉक बघितलं तर डीमध्ये किती इलेक्ट्रॉन गेलं आहे 1 गेलेला आहे. तर F आहे तो कोणाचा झाला आहे F ब्लॉकचा. कोणाचा झाला F ब्लॉकचा. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण जर ग्रुप जर बघितला तर ह्याचा ग्रुप वगैरे असेल बेटा कुठला असेल ग्रुप थर्ड ग्रुप. जर F ब्लॉक असेल तर कुठला ग्रुप असेल थर्ड ग्रुप. कुठला ग्रुप असेल थर्ड. आता आत्तापर्यंत बघितलं आपण पिरियड कसं काढायचं, ग्रुप कसं काढायचं आणि ब्लॉक कसं काढायचं आपण हे आत्तापर्यंत बघितलेलं आहे. पण हे बघत असताना आपणाला दिलेलं होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय घेऊन होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर आता बघायचं तर आपल्याला जर आपल्याला ॲटॉमिक नंबर घेऊन असेल, काय घेऊन असेल ॲटॉमिक नंबर. काय घेऊन असेल ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर जर घेऊन असेल तर आपण पिरियड ग्रुप आणि ब्लॉक कसं फाइंड आउट करू शकतो. ॲटॉमिक नंबर घेऊन असेल तर आपल्याला फाइंड आउट करायचे पिरियड ब्लॉक अँड ग्रुप. हे आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे पिरियड ग्रुप आणि ब्लॉक. तर बघा आता हे आपण कसं फाइंड आउट करू शकतो ते बघणार आहोत जर ॲटॉमिक नंबर दिला असेल तर. तसं आपण एक्झाम्पल जर घेतलं तर एक्झाम्पल नंबर 1 आहे. ॲटॉमिक नंबर आहे बेटा तुमचा किती आहे 6. ॲटॉमिक नंबर किती आहे 6. आता बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. समजा S आहे, मी वरी पण सांगितलेलं आहे की नंतर SP आहे, त्याच्यानंतर हा थर्ड पिरियडमध्ये SP आहे, नंतर आहे तुमचं SDP आहे, नंतर आहे तुमची SDP आहे, नंतर आहे तुमची SFDP आहे आणि नंतर आहे तुमची SFDP आहे. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये वरील सांगितलं होतं मी तुम्हाला की जर S आणि Pचा इलेक्ट्रॉन वगैरे कोणामध्ये जातो बेटा Nमध्ये, Dचा इलेक्ट्रॉन कोणामध्ये जातो N-1मध्ये आणि Fचा इलेक्ट्रॉन कोणामध्ये जातो N-2मध्ये. N म्हणजे आहे तुमचं पिरियड नंबर. बरं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं हे पिरियड नंबर 1, हे नंबर 2, हा नंबर 3, हा नंबर 4, हा नंबर 5, हा नंबर 6 आणि हा नंबर आहे 7. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं हे फर्स्ट पिरियड आहे. S आणि Pचा इलेक्ट्रॉन डायरेक्टली जे N आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जातो. हे पण किती पिरियड झालं 2, हे पण किती झालं 2, हे किती झालं तुमचं 3, हे पण किती झालं 3, हा झाला तुमचा 4. आता ह्याच्यामध्ये Dमध्ये कोणामध्ये जातो N-1, तर इथे किती व्हॅल्यू आहे 4, 4-1 किती झालं 3, इथे किती झालं तुमचं 4, इथे किती झालं तुमचं 5, इथे 5-1 किती झालं 4, इथे किती झालं तुमचं 5, इथे किती झालं 6. आता 6-2 किती झालं 4, इथे किती झालं बेटा तुमचं 5, इथे किती झालं 6, इथे झालं तुमचं 7, इथे झालं तुमचं 5, इथं झालं तुमचं वगैरे 6 आणि ह्या सेकंड झालं 7. आता ॲटॉमिक नंबर किती आहे 6. ॲटॉमिक नंबर 6 असेल तर मी किती इलेक्ट्रॉन टाकली तर 2 इलेक्ट्रॉन. इथे किती इलेक्ट्रॉन 2 किती झाली 4 + 2 किती झाली 6. म्हणून काय करणार मी आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार. काय लिहिणार 1s2 2s2 आणि हे झालं तुमचं 2p2. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं पिरियड नंबर तर यांची व्हॅल्यू हायेस्ट बघायची. यांची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे बेटा यांची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे तुमची 2 म्हणून ह्याचा पिरियड नंबर किती झालं 2. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघायचं तर आपल्याला ब्लॉक बघायचं. आता लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला लास्ट इलेक्ट्रॉन गेलेला आहे तुमचा Pमध्ये म्हणून कोणाचा झाला बेटा तुमचा P ब्लॉकचा. कोणाचा झाला तुमचा P ब्लॉकचा. आणि P ब्लॉकमध्ये आपण ग्रुप फाइंड आउट करताना बघितलेला आहे. काय करतो रे आपण 12+ काय करतो Pचे इलेक्ट्रॉन किती आहेत रे बेटा ह्याच्यामध्ये 12+ किती झाले बेटा तुमचे 2 तर किती झालं तुमचं 14. म्हणून हे ॲटॉमिक नंबर 6 कोणाचा आहे ॲटॉमिक नंबर 6 आहे तुमचा कार्बनचा ग्रुप नंबर किती येतो तुमचा 14. कार्बनचा ग्रुप नंबर किती होतो 14. त्याच्यानंतर बघायचं मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. हे जे वगैरे लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला तर ह्याच्यामधून तुम्ही यूज करून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं हे काय करू शकता तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे बघा एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 जर बघितलं तुम्हाला ॲटॉमिक नंबर घेऊन आहे बेटा 9. आता ॲटॉमिक नंबर जर 9 असेल तर ॲटॉमिक नंबर 9मध्ये कसं सॉल्व करसाल तुम्ही बघा ॲटॉमिक नंबर 9 आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी आत्ता तुम्हाला असं घेऊन आहे इथलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजेत. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतो 1s2 नंतर येतं 2s2 नंतर येतं 2p5. तर हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ह्याचा पिरियड काढायचा आहे तर यांची व्हॅल्यू हायेस्ट बघायची. यांची व्हॅल्यू हायेस्ट किती आहे बेटा 2 म्हणून ह्याचा पिरियड नंबर किती झाला तुमचा 2. आता काढायचं तुम्हाला ब्लॉक जर काढायचं असेल तर ब्लॉक काढण्यासाठी बघायचं ह्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला आहे लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेलेला आहे तुमचा Pमध्ये म्हणून हे कोणाचा झाला तुमचा P ब्लॉकचा. कोणाचा झाला P ब्लॉकचा. आणि P ब्लॉकमध्ये ग्रुप काढताना आपण काय करतो रे बेटा 12+ काय करतो आपण Pचे इलेक्ट्रॉन किती आहेत 5. तर हे ग्रुप किती झाला तुमचा 17 म्हणून हे 17लाच काय लिहू शकता तुम्ही 7th A. काय लिहू शकता 7th A. म्हणून ॲटॉमिक नंबर 9 कोणाचा आहे तुमचा आहे फ्लोरीनचा. आणि फ्लोरीन कोणा ग्रुपमध्ये असतो तुमच्या
सेवन्थमध्ये असतो. कोणामध्ये असतो? 7th एमध्ये असतो. आता आहे बघा तुमचा ॲटॉमिक नंबर आहे. तुमचा ॲटॉमिक नंबर जर घेतला आता तुमचा 23 आहे. 23चा ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर 23 असेल तर त्याचं कसं लिहू शकता? आता मी लक्ष द्या. ॲटॉमिक नंबर आहे तुमचा आता 23. तर ॲटॉमिक नंबर 23चं आपल्याला लिहायचं आहे. तर मी आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं सांगितलेलं आहे. आता लक्ष द्या. इथे किती इलेक्ट्रॉन झाले? 2. इथे किती झाले? 2. 2 + 2 किती झाले बेटा? 4. किती झाले? 4. आता ह्या ठिकाणी 2 + 4, 4 + 6 किती झालं? 10. 10 + 2 किती झाले बेटा? 12. 12 + 6 किती झाली तुमची? 18. 18 + 2 किती झालं बेटा? 20. 20 आता किती बाकी आहे तुमची बाकी आहेत आता 3. म्हणून इथे झाले तुमचे 23. आता बघा आपल्याला पिरियड ग्रुप आणि ब्लॉक काढायचं असेल, जे लास्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं आलेलं आहे, जे पिरियड नंबर लास्ट आलेला आहे, तेच फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करायचं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणून मी हे काय लिहिलं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. बघा काय आलं होतं? लास्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं होतं. सर आलं होतं 4s2, त्याच्यानंतर आलं होतं 3d3 आणि त्याच्यानंतर आलं होतं 4, त्याच्यानंतर आलं होतं 4p0. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं होतं. आता ह्याच्यामध्ये सेम ॲज इट इज पिरियड नंबर काढायचा आहे. तर पिरियड नंबर किती झाला ह्याच्यामध्ये? पिरियड नंबर हायेस्ट पिरियड नंबर किती झालेला आहे? 4. म्हणून पिरियड नंबर किती आहे? 4. त्याच्यानंतर काढायचं आहे आपल्याला ब्लॉक. आता ब्लॉक काढत असताना थोडं व्यवस्थित लक्ष द्या. ब्लॉक काढत असताना जर आपण बघितलं, आधी इथे इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला होता? यसमध्ये. नंतर कोणामध्ये गेलेला आहे? डीमध्ये. म्हणजे असं नाही की आता इथं मी डी लिहिलेलं आहे, इथे यस आणि डी, म्हणजे हा आहे तुमचा डीमध्ये नंतर गेला आहे, नंतर कोणामध्ये गेला आहे? यसमध्ये. म्हणून हा कोणाचा झाला बेटा? डी ब्लॉकचा. कोणाचा झाला तुमचा? डी ब्लॉकचा. आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याला ग्रुप काढायचा असेल तर डीमध्ये काय करतो आपण? 2 + काय करतो आपण? डीची इलेक्ट्रॉन. 2 + काय करतो? डीची इलेक्ट्रॉन. 2 + डीची इलेक्ट्रॉन किती आहेत ह्याच्यामध्ये बेटा? 3. तर तुमचा ग्रुप काय झाला बेटा? 5. आणि 5लाच काय म्हणतो आपण बेटा? 5th बी ग्रुप म्हणतो. कुठला ग्रुप म्हणतो? 5th बी ग्रुप. त्याच्यानंतर बघा एक एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही, आता एक्झाम्पल आहे तुमचं वगैरे ॲटॉमिक नंबर जर बघितलं तुमचं, ॲटॉमिक नंबर आहे तुमचा आता 25. ॲटॉमिक नंबर 25चं जर बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ॲटॉमिक नंबर 25 आहे. 25चं जर बघितलं तर 25 हे तुम्हाला एक्सेप्शनल येतं हे तुम्हाला माहिती आहे. ॲटॉमिक नंबरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे काय असतं? एक्सेप्शन. आता बघा आपण सॉल्व करूया. थोडंसं लक्ष द्या. आत्ताच बघितलं इथपर्यंत किती इलेक्ट्रॉन झाले होते बेटा? 23 इलेक्ट्रॉन झाले होते. किती इलेक्ट्रॉन झाले होते? 23. हे बघा 3 इलेक्ट्रॉन मी काय करले इथं? रिमूव्ह केले. आता बघा हे इलेक्ट्रॉन झाले 2. 2 + 2 किती झाले बेटा? 4. 4 + 6 झाले 10. 10 + 2 किती झाले? 12. 12 + 6 झाले 18. 18 + 2 किती झाले? 20. आता इलेक्ट्रॉन टाकायचे तर आपल्याला किती तुम्हाला सांगायचे? 25. तर इथे किती इलेक्ट्रॉन जातील तुमचे? 5. म्हणून लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? 4s2 3d5. आता ह्याचं एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनल येणार नाही आहे तुमचं. हे आलं तुमचं 3d5 काय आलं? 4s2 वगैरे जर झालं तर ह्याच्यामध्ये पिरियड नंबर किती आहे बेटा? पिरियड नंबर आहे तुमचा वगैरे किती झाला? 4. ह्याच्यामध्ये जर वगैरे बघितलं ब्लॉक जर बघितलं तर कोणामध्ये गेला आहे तुमचा? डी ब्लॉकमध्ये. कोणामध्ये गेलेला आहे? डी ब्लॉकमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जर ग्रुप जर फाइंड आउट केला तर हे ग्रुप काय झालं? 2 + काय झालं बेटा? 5. तर ह्याचा ग्रुप किती झाला बेटा तुमचा? 7. आणि ह्यालाच म्हणू शकतो, लिहू शकतो तुम्ही 7th बी ग्रुप. 7th बी ग्रुप. सॉरी ह्या ठिकाणी म्हणलं होतं की ह्याचं एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं, तर ह्याचं एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत नाही. तर 24 ॲटॉमिक नंबर आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक एक्सेप्शनल काय येतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता जर आपण एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण 24चं जर घेतलं तर 24चं ॲटॉमिक नंबर आहे आणि तुमचा आहे दुसरा आहे 29. ॲटॉमिक नंबर आहे तुमचा 24 आणि तुमचा आहे ॲटॉमिक नंबर आहे बेटा 29. तर 29 आणि 24चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर काय येतं बेटा? हे येते असतं तुमचं 3d5 आणि हे येत असतं तुमचं 4s1 आणि हे येत असतं तुमचं 3d10 आणि हे येत असतं तुमचं 4s1. हे आहे तुमचं ॲटॉमिक नंबरचं एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबरचं. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर बघा, पण हे इलेक्ट्रॉनिक एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनल आपल्याला घ्यायचं नाही आहे. जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनल ओरिजिनल येतं म्हणजे 3d4s काय येणार तुमचं 2 आणि ह्या ठिकाणी काय येणार तुमचं 3d9 आणि काय येणार तुमचं 4s2. कारण की इलेक्ट्रॉन यसमध्ये गेल्याच्या नंतरच कोणामध्ये जातात? डीमध्ये जातात. म्हणजे यस अगोदर फुलफिल होणं गरजेचं आहे, नंतर कोणामध्ये जातं? डीमध्ये. तर आपल्याला पिरियड आणि ग्रुप काढण्यासाठी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चालत असतं. आपल्याला जे पिरियड आणि ग्रुप काढायचं आहे त्याच्यासाठी एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चालत नाही. त्यानं काय जातं? आपलं रॉंग जात असतं. पण आपल्याला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे ते पाहिजेत ओरिजिनल. आता बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याचा पिरियड नंबर किती असेल बेटा? पिरियड नंबर असेल ह्याचा 4. किती असेल? 4.
ह्याच्यामध्ये जर ब्लॉक बघितला तर आधी एसमध्ये गेलेला आहे, नंतर कोणामध्ये गेलेला आहे डीमध्ये. मग हा कोणाचा असेल बेटा डी ब्लॉकचा. कोणाचा असेल डी ब्लॉकचा. आणि ह्याच्यामध्ये जर ग्रुप वगैरे जर काढला, ह्याच्यामध्ये ग्रुप काढला तर ह्याचा ग्रुप नंबर किती येईल बेटा. ह्याचा जर ग्रुप नंबर बघितला तर आपण 2 + डीचे इलेक्ट्रॉन किती आहेत 4. तर ह्याचा ग्रुप नंबर किती झाला 6. आणि ह्यालाच म्हणतो बेटा आपण 6th A ग्रुप. काय म्हणतो ह्याला आपण 6th A ग्रुप. तर हे झालं ह्याचं हे. आपण जर ह्याच्यामध्ये 5 + 2 केलं असलं तर 7 म्हणजे असं जर चुकीचं झालं असतं. म्हणजे हे आन्सर काय आपलं करेक्ट आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये या, ह्याचा पिरियड नंबर किती आहे बेटा. ह्याचा पिरियड नंबर आहे बेटा तुमचा किती आहे 4. पिरियड नंबर किती आहे 4. आधी एसमध्ये गेले, नंतर इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेले डीमध्ये. म्हणून ह्याचा जर ब्लॉक बघितला, ब्लॉक झाला बेटा तुमचा कुठला ब्लॉक झाला तुमचा डी ब्लॉक. कुठला झाला डी ब्लॉक. आणि डी ब्लॉकमध्ये जर आपल्याला ग्रुप काढायचा असेल तर ग्रुप कसं काढतो आपण बेटा 2 + काय करतो डीचे इलेक्ट्रॉन. डीचे इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा 9. तर हे किती झालं बेटा तुमचं 11. किती झालं तुमचं 11 असेल तर कुठला ग्रुप म्हणतो बेटा ह्याला आपण फर्स्ट बी ग्रुप म्हणतो. म्हणून हा तुमचा जो कॉपर आहे, कॉपर कोण्या ग्रुपमध्ये येतो तुमच्या फर्स्ट ए ग्रुपमध्ये येत असतो. आणि तुमचा फर्स्ट बी ग्रुपमध्ये आणि तुमचा जो हा क्रोमियम वगैरे आहे तर येत असतो हा तुमचा 6th बीमध्ये येत असतो तुमचा 6th बीमध्ये ग्रुपमध्ये येत असतो. तर अशा प्रकारचं तुमचं एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण काय येतं बेटा करेक्ट येत असतं. तर हे आपण बघितलेलं आहोत आजच्या लेक्चर्समध्ये की पिरियड, ग्रुप आणि ब्लॉक कशा प्रकारचं फाइंड आउट करायचं आहे. आणि थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.